आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांचा। सुरुवातीला बघूयात राजकीय बातम्या। अजित पवारांना सोबत घेण्यावर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला। इतरांना सोबत घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय का? संघ पदाधिकाऱ्यांचा सवाल। तर राजकीय परिस्थिती बघूनच शिंदे अजित पवारांना सोबत घेतलं। संघाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। अजित पवारांना सोबत घेण्याचा महायुतीला अपेक्षित फायदा झाला नाही, तरीही विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेऊनच पुढे जाणार। संघाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। भाजप आणि राष्ट्रवादीची मतं एकमेकांना ट्रान्सफर झालेली नाहीत। मतांची टक्केवारी कमी राहिल्यामुळे महायुतीला लोकसभेला फटका बसला। बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। पुण्याच्या सभेत मोदींनी शरद पवारांवर बोलू नये अशी विनंती केली होती, मात्र त्याच सभेत मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका बसला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। राज ठाकरेंची दुपारी 1 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद। मराठा आरक्षणावर राज ठाकरे आज भूमिका मांडणार। राज ठाकरेंचा 21 ते 26 ऑगस्ट पर्यंत विदर्भ दौरा। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार। कांदा निर्यात बंदीचा झटका लोकसभेला लय जोरात लागलाय। कांदा निर्यात बंदी ही चूक होती, माफ करा, अजित पवारांचं वक्तव्य। लोकसभेला असा जोरात झटका बसला की कंबरडच मोडलं। आरक्षण, संविधान बदलाच्या मुद्द्यांचा फटका बसला। चूक झाली, माफ करा, अजित पवारांची माफी। तर जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, जयंत पाटलांचाही टोला।